दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। शहराचा नवा विकास आराखडा केवळ भूलभुलैया असून संपूर्ण शहरवासियांनी एकजुटीनं विरोध करावा असं आवाहन शहर विकास आराखडा विरोधी कृती समितीचे नेते तथा शिवसेना शिंदे प्रणित विभागाचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी केलं। दी न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांच्याशी बातचीत करताना ते बोलत होते। तुम्ही हे सगळा आराखडा पाहिल्यानंतर ज्यावेळी याला असं वाटतं की हे कुणीतरी वेगळ्या अँगलने केलेलं आहे आणि त्याच्यावर आरोप देखील होतात, कितपत तथ्य आहे असं वाटतं ठोके साहेब? नाही, निश्चितपणे जसे जमीन माफिया होते तसे आरक्षण माफिया तयार झाले सोलापूरमध्ये। सगळ्यात दुर्दैव आहे, शिक्षण माफिया झाले, वाळू माफिया झाले, आता हे नवीन आरक्षण माफिया तयार झालेले आहेत आणि ह्याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे साहेब या प्रकरणाची। ह्या आरक्षण हे कोणी बनवलं, हा विरोध आराखडा कोण त्या कंपनीला फोन करत होतं? माझा अगदी ओपन चॅलेंज आहे, ह्या कंपनीच्या PROशी कोण संपर्कात होतं? मला नावं माहिती आहेत। अच्छा, सोलापुरातली राजकीय मंडळी आहेत। अच्छा, आणि एक बिल्डर लॉबी आहे, ही संपूर्णपणे त्या कंपनीशी डायलॉग करत होती। त्यांचे फोन रिसर्च करणं गरजेचं आहे, सर्च करणं गरजेचं आहे। आम्हाला गुन्हा दाखल करा म्हणत नाही मी, आम्हाला सोयी पाहिजेत। तुम्ही करा, तुमच्या जमिनी सुरक्षित करा, वाद नाही, परंतु हे करताना तुम्ही सोलापूरचा विकास करा। सोलापूरला चांगलं क्रीडांगण द्या, सोलापूरला चांगला बगीचा द्या, सोलापूरला चांगलं एक सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर बनण्याच्या दृष्टिकोनातनं काहीतरी करण्याची भूमिका या लोकांची असली पाहिजे आणि ह्यामध्ये राजकीय लोकांचा मोठा सहभाग आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो ठोके साहेब, काही लोकांनी म्हणजे न्यायालयात जाण्याचं देखील माझ्या कानावर आलं, कुठून तरी याला स्थगिती मिळावी यासाठी ते प्रत्येक जण धडपड करताय। यामध्ये लोकसहभाग कितपत महत्वाचा आहे तुम्हाला? लोकसहभाग महत्वाचा आहे साहेब। सोलापूरच्या जनतेने जागृत होणं गरजेचं आहे। आज सोलापूरच्या जनता जर जागृत नाही झाली तर ह्या संपूर्ण सोयी सवलतीपासून आपण वंचित राहू। महत्वाचा विषय आरोग्याचा आहे। बरोबर, आज आपलं उजनीचं पाणी एवढं प्रदूषण आहे, उजनीच्या पाण्यामध्ये अतिशय प्रदूषित झालेलं पाणी आहे आणि आपल्या सोलापूरमध्ये घशाचे रोग आणि कॅन्सर वाढायला लागले आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्यासाठी आदर्श दवाखाने महानगरपालिकेचे असणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला जर सोलापूरच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोयी पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो आपल्याला जागृत नागरिकांनी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जागरूकाने, मग हा आरोग्याचा विषय मी फक्त बोलतोय, अनेक आपल्याकडे आता गरीब लोक आहेत, कामगार लोकांचं शहर आहे आपलं सोलापूरचं, त्यांची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही। आज सिटी बस डेपोची परिस्थिती काय आहे, सिटी बस मधल्या बसची परिस्थिती काय आहे, बसेस बघू वाटत नाहीत साहेब रस्त्यावरती। हे सगळं यासाठी जागृत होणं गरजेचंच आहे। नागरिकांनी नाही, पत्रकारांनी सुद्धा, स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा, शाळांनी, कॉलेजनी, विद्यापीठांनी, एक तरुण विद्यार्थ्यांनी, युवकांनी सुद्धा या लढ्यामध्ये भाग घेतला पाहिजे। सर, आता तुम्ही कृती समिती स्थापन केली, त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो नागरिकांचा किंवा काय तुमच्याबद्दल त्यांच्या कृती समितीचं वैशिष्ट्य काय व्हायला लागलं माहिती काय? नागरिकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय परंतु राजकीय नेत्यांचा रिस्पॉन्स बिलकुल मिळत नाही, हे दुर्दैव आहे। अतिशय मोठा रिस्पॉन्स चांगल्या नागरिक, साहित्यिक लोक फोन करतायत, चांगले खेळाडू फोन करतात की आम्हाला क्रीडांगण पाहिजे, साहित्यिक म्हणतात आम्हाला वाचनालय पाहिजे, तरुण विद्यार्थी म्हणतात आम्हाला अभ्यासिका पाहिजे। असे वेगवेगळ्या कॉलेजचे आम्हाला ठराव यायला लागले सर। जवळजवळ आतापर्यंत एक 57 ठराव गोळा झालेले आहेत। आम्ही जे आता परवा डेप्युटी CM साहेबांना देतोय, नगरविकास मंत्र्यांना, शिंदे साहेबांना, एकनाथजी शिंदे साहेबांना 57 ठराव प्राप्त झालेले आहेत आणि आम्ही सोलापुरातल्या मग व्यापारी संघटना असू देत, विविध असोसिएशन्स असू देत, विविध क्लब असू देत, ह्या सगळ्यांकडनं आम्ही पत्र गोळा करून ही सगळी पत्राचं सादरीकरण, हा बृहत आराखडा बदलला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये विकास झाला पाहिजे किंवा त्यामध्ये नवीन काहीतरी सोलापूरच्या विकासाची भूमिका दिसली पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही हे जन आंदोलनाच्या माध्यमातून शहर विकास आराखड्यात स्थापन झालेल्या कृती समितीच उत्स्फूर्त पाठिंबा आणि प्रतिसाद लाभत आहे असं लक्ष्मीकांत ठोंगे पाटील म्हणाले। शहर विकास आराखड्यासंदर्भात सोलापूरच्या आमदार खासदारांनी आवाज उठवणं गरजेचं होतं, मात्र कोणताच प्रतिसाद लाभण्याची चिन्ह नाही। त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आराखड्यास स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। आम्हाला विश्वास वाटतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यानंतर आपले अजितदादा पवार, ह्या तिघांनी जर हा विषय सिरियसली गांभीर्याने ऐकला तर निश्चितपणे आपल्याला सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून स्थगिती मिळण्याला मला हरकत वाटत नाही आणि तसे तिघांचेही विचार हे विकासाच्या दृष्टिकोनातून असतात। त्यांना नव महाराष्ट्राची निर्मिती करायची जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांच्यावरती घातलेली आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडनं ही स्थगिती आपल्याला मिळू शकेल आणि ही समिती संपर्क करायचा म्हटलं तर इथं कोणी कुठला काय कोण असं काय कमी जास्त असा प्रकार नाही। आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, आमचं एक फेसबुक केलेलं आहे आम्ही आणि त्या माध्यमातून
आम्ही जनतेच्या संपर्कात आम्ही स्वतःच जायचा प्रयत्न करतोय. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे स्पोर्ट्स क्लब असू देत, साहित्यिक असू देत, नाट्यकलावंत असू देत, डॉक्टर असोसिएशन असू दे, वकील असोसिएशन असू दे, ह्या सगळ्यांच्या संपर्कात आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचा एक प्लॅन चेकआउट होईल आणि त्या दृष्टिकोनात आम्ही त्यांच्या बैठका घेऊन हे अवेअरनेस निर्माण करण्याच्या दृष्टिकोनात आमचं नियोजन चालू राहणार. नवीन विकास आराखडा बनवताना आर्थिक साटलोट घातलं गेलं असावं, अर्थपूर्ण समीकरणांची जुळवाजुळव झाली असावी असा संशय लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी व्यक्त केला. शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी तब्बल 40 कोटींचा चुराडा झाला असा आरोप करत शहरवासियांच्या नशिबी विकासाच्या नावाखाली उदासीनता चालली आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली. पहिल्यांदा तर हा विकास आराखडा मराठी माणसांनीच बनवायला पाहिजे होता, महाराष्ट्रातील व्यक्तींनी बनवायला पाहिजे होता. महाराष्ट्रात सुद्धा अशा नामवंत कंपन्या असतील, आपल्याला अभ्यास नाही त्याचा, परंतु असणार आहेत ना. आज मुंबई, आपण मुंबई बघतोय, पुणे बघतोय, नाशिक बघतोय, ही एवढी मोठी शहरं आपल्याकडे आहेत. नागपूर सारखं सिटी, औरंगाबाद सारखी, संभाजीनगर सारखी सिटी असणार. त्यामुळे आपल्याकडे या कंपन्या असणार आहेत, परंतु हे कुठं तर कट कारस्थान आहे. हे पूर्णपणे एक षडयंत्र आहे. माननीय आयुक्तांवरती तर माझं स्पष्ट मत आहे की या संपूर्ण षडयंत्रामध्ये आयुक्तांचा सहभाग आहे. आयुक्त ह्या षडयंत्राचा मुख्य सल्लागार आहेत आणि त्यांनी ही जाणून बुजून कंपनी आणलेली आहे. आज स्मार्ट सिटीचा विकास असू दे, अगर आता हे नवीन बृहत आराखड्याचा विषय, आज बृहत आराखडा बनवण्यासाठी 40 कोटीचे रुपये मोजलेले सोलापूर महानगरपालिकेने सर, हे आंध्रच्या कंपनीने. विरोध नाही आमचा, 40 कोटी अगर आंध्र कंपनीला विरोध नाही, परंतु हीच आपल्या महाराष्ट्रातील लोकांना दिलं असतं तर महाराष्ट्र, सोलापूरची त्यांना संस्कृती माहीत झाली असती, परंपरा माहीत असलेली कंपनी आली असती, सोलापूरचा भूभाग माहीत असलेली कंपनी आली असती, सोलापूरची राजकीय रचना कशी आहे, सामाजिक रचना कशी आहे, भौगोलिक रचना कशी आहे, अशा दृष्टिकोनातून ही महाराष्ट्रातील कंपनीला हे देणं गरजेचं होतं असं आम्हाला स्पष्टपणे वाटतं.